ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुढच्या बातमीकडे वळूया। महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा किती भव्य दिव्य आहे याची कल्पना आपल्याला सगळ्यांनाच आहे, पण हा वारसा जतन करण्याचं काम किती कसोशीने केलं जातं हा मुळात प्रश्न आहे। अशाच एका दुर्लक्षित वारशाची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। ग्रामीण भागात मंदिरांच्या बाहेर तुम्हाला कोरीव काम केलेले हे दगड हमखास दिसतात। मात्र पडलेल्या या दुर्लक्षित दगडांकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही। पण हे साधे सुधे दगड असल्याचा चुकूनही समज करून घेऊ नका। हा खरं तर महाराष्ट्राचा सोनेरी ऐतिहासिक ठेवा आहे। युद्धात धारातीर्थी पडलेल्या तत्कालीन शूरवीर लढवय्यांची महती कथन करणारे हे वीरगळ आहेत। वीरगळ या शब्दाचा शब्दशः अर्थ असा की गळून पडलेले वीर, म्हणून ते वीरगळ। मुळात वीरगळ म्हणजे काय तर एखादा वीर युद्धामध्ये ज्या ठिकाणी धारातीर्थी पडला, शहीद झाला, त्या ठिकाणी त्या वीराचं स्मारक म्हणून एखाद्या पाषाणावरती काही चित्र कोरलेलं असतं, शिल्पांकित केलेलं असतं, त्याला आपण वीरगळ असं म्हणतो। या वीरगळांवरचं कोरीव काम पाहिल्यानंतर आपोआपच त्यांच्याविषयीची उत्सुकता जागृत होते। या वीरगळांवर वेगवेगळ्या चौकटी असतात। यामध्ये मृत्युमुखी पडलेला वीर, त्या वीराची युद्धातली प्रतिमा, त्या वीराला स्वर्गात घेऊन जाणाऱ्या अप्सरा, शिवपूजा असं विलोभनीय कोरीव काम दिसून येतं। काही वीरगळांवर त्यांच्या सती गेलेल्या पत्नीचा हात असतो। समृद्ध इतिहासाची साक्ष देणारे हे वीरगळ हजारो वर्ष जुने आहेत। ज्या ठिकाणी, ज्या परिसरात किंवा ज्या गावांमध्ये हे वीरगळ आढळून येतात किंवा दिसून येतात, त्याचं महात्म्य किंवा त्याचा इतिहास उलगडण्यासाठी ह्या वीरगळांचा मोठा उपयोग होऊ शकतो। पण सध्या ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सोसत हे वीरगळ दुर्लक्षित अवस्थेत आहेत। एकंदरीत इतिहास आणि महात्म्य हे अधोरेखित करण्यासाठी हे दुर्लक्षित असलेले वीरगळ जे आहेत त्यांचं जतन होणं सध्या काळाची गरज आहे। कॅमेरामन उमेश सावंतसह अमोल मोरे, एबीपी माझा, संगमेश्वर, रत्नागिरी।